SK किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे स्वादिष्ट असा गाजराचा हलवा। चला आता सुरुवात करूया। मी पाऊण किलो गाजर घेतले, ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। गाजराची साल काढून घ्यायची। आता सर्व गाजराची साल काढून झाली आहे। गाजर आता मी किसून घेत आहे। गाजर पूर्ण किसून झाले आहे। गॅस चालू करू। गॅसवर कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकू। तूप चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये काजू टाकू। काजूला चांगले हलवून घेऊ। काजू आपले परतले आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊ। बदाम टाकले आहे। बदामाला चांगले हलवून घेऊ। बदाम परतले की ते एका ताटामध्ये काढून घेऊ। कढईमध्ये किसलेले गाजर टाकू। किसलेले गाजर आता टाकले आहे, त्याला आता चांगले हलवून घेऊ। किसलेले गाजर चांगले हलवून 5 मिनिट चांगले परतून घेऊ। गाजर आपले चांगले परतले आहे। गॅस मिडियम करायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकले आहे, ते चांगले हलवून घेऊ। हे चांगले हलवून त्याच्यावर झाकण ठेवू। 10 ते 15 मिनिट शिजवून घेऊ। आपले 20 मिनिट झाले आहे। आता ते शिजलं आहे। झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर याला चांगलं हलवून घेऊ आणि चांगलं हलवल्याच्या नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकू। साखर टाकल्यानंतर त्याला चांगले मिक्स करून घेऊ। साखर टाकल्यानंतर 10 मिनिट चांगले शिजवून घेऊ। गाजरामधलं दूध आणि साखर पूर्ण आटली आहे। आता आपला गाजराचा हलवा चांगला शिजला आहे। गाजराचा हलव्यावर आपण तडका देणार आहोत। गॅस पेटवून घेऊ। तडका पॅनमध्ये थोडेसे तूप टाकू। तूप आपले चांगले गरम झाले आहे, ते हलव्यामध्ये टाकून घेऊ। तडका टाकल्यावर कमी गॅसवर 1 मिनिट चांगलं मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपला हलवा रेडी आहे। आता गॅस बंद करू। तयार झालेला हलवा एका सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। हलव्यावर आपण थोडीशी गार्निशिंग करूया। गाजराचा हलवा रेडी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया दुसऱ्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।